हॅलो, वेलकम टू मीनूज फूड वाईन्स चॅनल. आणि चला आज आपण बनवूयात मेथीची पातळ भाजी. ज्यांना कोणाला मेथीची सुकी भाजी आवडत नसेल त्यांनी ही भाजी नक्की ट्राय करा. तर सर्वात अगोदर एक कढई ठेवूयात आपण गॅसवर आणि मस्त शेंगदाणे घेऊन त्याला कमी गॅसवर आपण भाजून घेऊयात. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे शेंगदाणे आपण काढून घेऊयात. आणि यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून याचं बारीक असं वाटण करून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण इथे तेल घेऊयात. आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोड्याशा तिख्या आणि थोडेसे जिरं घालून घेऊयात. हे चांगलं तडतडलं की मग त्याच्यामध्ये आपण लगेच ठेचलेला लसूण घालून घेऊयात. आणि याला 1 मिनिट असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे लसणाला. एक मिनिट चांगला भाजून झाला की लगेच हिरवी मिरची मी ठेचून घेतलेली आहे आणि यामध्ये मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे त्या मिरचीमध्ये. हे पण टाकूयात आपण या फोडणीमध्ये आणि चांगली मिरची आणि लसूण दोन्ही पण छान असं भाजून घेऊयात. एक 2 मिनिटं कमी गॅसवर भाजून झालंय. त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून चांगली कापून घेतलेली आहे. आणि मेथीची भाजी पण आपण याच्यामध्ये घालूयात आणि चांगलं मिक्स करूयात या भाजीला. कमी गॅसवर चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आणि जे वाटण आपण केलेलं होतं शेंगदाणे आणि कोथिंबीरचं ते सगळं वाटण आपण या भाजीमध्ये घालून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी घातलेलं आहे. आणि हे चांगलं असं मिक्स करूयात. थोडंसं आणखी मी याच्यामध्ये पाणी घालून घेते कारण हे थोडंसं घट्ट वाटत आहे मला त्याच्यामुळं. आणि वरतून आपण चवीनुसार मीठ घालूयात. आणि याला छान उकळेपर्यंत आता आपण ही भाजी कमी गॅसवर शिजून घ्यायची आहे. एक झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिट छान शिजून घेऊयात भाजीला. तर भाजी ही मस्त शिजलेली आहे. तुम्ही मस्त पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.